नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नक्कीच लोकसभा निवडणुकीचा बिगुल काही महिन्यातच फुंकणार आहे. भारतात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे आणि अशातच जे आहे महाराष्ट्राची निवडणूक जी आहे ही खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात जे आहे सर्वात जास्त जागा आहे, म्हणजे एकूण 48 जागेवर महाराष्ट्रात निवडणुका होणार आहे आणि ही फार महत्त्वाची निवडणूक समजल्या जाणार आहे. याच निमित्त जे आहे महाराष्ट्रात एक मोठा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी हा आहे का, या संदर्भात जो आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रात काय अस्तित्व आहे, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेईल, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचं नेमकं काय मतदान आहे, यावर एकंदरीतच आम्ही आमच्या WH न्यूजने एक सर्वे केलेला आहे आणि तो सर्वे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आम्ही 8 प्रश्न यामध्ये नोंदविले होते आणि 8 प्रश्नावर यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे. या आमच्या सर्वेमध्ये जे आहे एकूण 1,54,000 लोकांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्या एकूण 1,54,000 लोकांचं काय म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात, मी तुम्हाला ते या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मी नक्कीच पहिला प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात काय ताकद आहे आणि वंचित आघाडी काय भूमिका घेऊ शकते, वंचित आघाडीच्या किती जागा येऊ शकते, हे लोकांनी सांगितलेलं आहे. आम्ही एक पोल टाकलेला आहे WH न्यूजच्या माध्यमातून आणि ते लोकांचं काय म्हणणं आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच आम्ही एक पहिला प्रश्न केला होता, प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात राजकीय ताकद वाढत आहे का, असा आम्ही एक प्रश्न आमच्या YouTube चॅनलच्या कम्युनिटी पोस्ट मध्ये केला होता. त्यावर तब्बल 31,000 लोकांनी व्होटिंग केलेलं आहे. 31,000 लोकांनी व्होटिंग हे काही कमी नाही आहे आणि जवळपास 1300 लोकांनी त्यावर लाईक सुद्धा दिलेला आहे. 120 लोकांनी कमेंट सुद्धा केलं आहे. आम्ही कमेंट वाचून दाखवणार नाही कारण व्हिडिओला खूप बराच वेळ लागेल. तर हे जे 31,000 लोकांपैकी यामध्ये काय म्हणतात की प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात राजकीय ताकद वाढत आहे का. नक्कीच यामध्ये आम्ही प्रश्न दिले होते की मोठी ताकद वाढत आहे, काही ताकद नाही, आम्हाला माहित नाही, असे 3 प्रश्न आम्ही त्यामध्ये ऑप्शन दिले होते. त्यापैकी 68% लोकांचं मत आहे की वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात मोठी ताकद वाढत आहे आणि 25% लोक असं म्हणतात का वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढत नाही आणि 7% लोक म्हणतात की आम्हाला माहित नाही. तर नक्कीच तुम्ही माझ्या जे साईडला जे स्क्रिप्ट आहे चालू आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या कम्युनिटी पोस्टचे जे पोल्स आहे ते आम्ही तुम्हाला ते आमच्या स्क्रीनवर तुम्हाला ते सुद्धा दिसत आहे, ते सुद्धा तुम्ही बारकाईने बघू शकता आणि आमच्या WH न्यूज या चॅनलच्या कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. कारण हा सर्वे जो आहे आजही त्यावर आहे. हा एक प्रश्न झालेला आहे की महाराष्ट्रात 68% लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडीची ताकद ही वाढत आहे. आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आम्ही दुसरा प्रश्न लोकांसमोर काय ठेवला होता. प्रकाश आंबेडकर म्हणाले 48 लोकसभेत वंचित एवढे मतदान सध्या कोणाकडे नाही. 2 ते 2.5 लाखाच्या जवळपास मतदान प्रत्येक मतदार संघात आहे. हे विधान तुम्हाला कसे वाटते, म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी केलेलं विधान कसं वाटते हे आम्ही लोकांना विचारलेलं आहे. त्यावर जवळपास 25,000 लोकांनी या पोलवर व्होटिंग केलेलं आहे. 25,000 सुद्धा व्होटिंग, खूप मोठ्या प्रमाणात व्होटिंग यावर केलेलं आहे आणि त्यावर लोक म्हणतात की 55% लोक म्हणतात, तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता, 55% लोक म्हणू शकता बोलतात की विधान एकदम खरी आहे. जे बाळासाहेबांनी जे विधान केलेलं आहे ते एकदम खरी विधान आहे आणि 2 ते 2.5 लाख प्रत्येक मतदारसंघात आमचं मतदान आहे. 36% लोक म्हणतात की विधान एकदम खोटे आहे आणि काही सांगू शकत नाही 9% म्हणतात, कारण ते काही सांगू बोलत नाही या पोलवर. पण एकंदरीतच जे 55% आहे
म्हणजे 50% वर जे लोक म्हणतात की बाळासाहेब जे बोलले ते एकदम खरे आहे. तर नक्कीच हा सुद्धा जो पोल आहे, पहिलाही पोल बाळासाहेबांच्या बाजूनेचा आहे आणि दुसरा जो आम्ही प्रश्न केला तोही बाळासाहेबांच्याच बाजूने या पोलमधून दिसून आला आहे. मी तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो आहे. तिसरा प्रश्न आम्ही असा लोकांसमोर ठेवला की बाळासाहेब आंबेडकर यांनी एकला चलोची भूमिका घेतली तर आंबेडकरी मतदान मिळेल काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण लोकांसमोर जे आज सध्याचं जे आव्हान आहे, मोदी विरुद्ध एक असं आव्हान चालू आहे. पण अशा वेळेस जर बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये एकला चलोची जर भूमिका घेतली तर त्यावेळी जो आंबेडकरी जो समाज आहे, आंबेडकरी जे मतदान आहे ते मतदान बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहील काय? तर यावर लोकांनी जे आहे व्होटिंग केलेलं आहे. 17,000 लोकांनी यावर व्होटिंग केलेलं आहे. त्या 17,000 व्होटिंग पैकी 48% जे लोक म्हणतात की 100% मतदान जे आहे बाळासाहेबांच्या बाजूनं राहील. म्हणजे 100% मतदान बाळासाहेबांना मिळेल. आंबेडकरी जे मतदान आहे ते मिळेल. आणि 24% लोक असं म्हणतात की मतं मिळणार नाही, बाळासाहेबांना मतं मिळणार नाही. आणि काही मागच्यापेक्षा मताची टक्केवारी कमी होईल. कारण बाळासाहेबांना जे मागच्या वेळेस जे 40-45 लाख मतदान मिळालं होतं त्यापेक्षा मतदान कमी होईल असं 24% म्हणतात. आणि सांगता येत नाही ती टक्केवारी 4 आहे. पण एकंदरीतच जवळपास 48 जे टक्के लोक आहे या पोल मधले ते म्हणतात की 100% आंबेडकरी समुदायाचं जे व्होटिंग आहे ते बाळासाहेबांच्या बाजूनं उभे राहील. नक्कीच एक ही सुद्धा बाळासाहेबांसाठी आणि वंचित बहुजन आघाडीसाठी ही सुद्धा एक जमेची बाजू या पोलमधून आपल्याला बघावयास मिळाली आहे. निश्चितच आणखी पुढचा पोल घेऊया. चौथा पोल यामध्ये आम्ही प्रश्न केला होता, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या युतीमध्ये लोकसभा निवडणूक लढल्यास किती जागा जिंकेल? म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे महाविकास आघाडीमध्ये जर लढले तर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळेल असा आम्ही एक पोल टाकला होता. त्या पोलमध्ये आम्ही ऑप्शन दिले होते. 4 जागा जिंकेल, 6 जागा जिंकेल, एकही जागा जिंकणार नाही, 2 जागा जिंकेल असं आम्ही त्यांना ऑप्शन दिलं होतं. त्यामध्ये जवळपास तब्बल 21,000 लोकांनी आमच्या या पोलमध्ये सहभाग घेतला आणि व्होटिंग केलं. त्यामध्ये जे आहे 42% जे लोक म्हणतात की 2 जागा बाळासाहेब जिंकतील. म्हणजे 42% लोक म्हणतात 2 जागा बाळासाहेब जिंकतील. आणि 11% लोक म्हणतात का एकही जागा बाळासाहेब महाराष्ट्रात जिंकणार नाही. आणि 27% लोक असे म्हणतात की 6 जागेवर बाळासाहेब जिंकणार. कारण बाळासाहेबांची मागणी सुद्धा आहे की लोकसभेच्या 6 जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या पाहिजे. आणि 6 जागा जी आहे 27% लोक असे म्हणतात की बाळासाहेब 6 जागेवर जिंकतील. आणि 20% लोक असे म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जी आहे ते 6 जागेवर जिंकेल. पण एकंदरीत जर या पोलची जर टक्केवारी जर बघितली तर 42% लोकांचं मत असं आहे की बाळासाहेब आंबेडकर 2 जाग्यावर जिंकेल. 1 जागा अकोल्याची तर बाळासाहेबांना फिक्स आहे यावेळेस जर महाविकास आघाडीमधून असली तर. आणि दुसरी जागा ते आम्ही विचारलं सुद्धा नाही. पण एकंदरीतच महाराष्ट्रात जे 42% लोकांचा कल जो असा आहे की बाळासाहेब आंबेडकर जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या 2 जागा लोकसभेमध्ये जाऊ शकतात. यानंतरच आम्ही एक पोल केलेला आहे, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत जावे की स्वतंत्र निवडणुका लढाव्या. हा एक खूप महत्वाचा पोल आम्ही यामध्ये टाकलेला आहे. कारण जे वंचित बहुजन आघाडीची अजूनपर्यंत जे आहे महाविकास आघाडीमध्ये जाण्याचं जे काही चालू आहे ते अजूनपर्यंत फायनल झालेलं नाही आहे. आता निवडणुका जवळच आलेल्या आहे. एप्रिलमध्ये निवडणुका लोकसभेच्या लागू शकतात. पण अजूनपर्यंत जे युती जे आहे महाविकास आघाडीमध्ये जाण्याचं अजूनपर्यंत बाळासाहेबांचं झालेलं नाही आहे. बातचीत चालू आहे. पण आम्ही एक पोल असाच टाकला की कदाचित युतीमध्ये जर नाही गेले तर मग बाळासाहेब आंबेडकर स्वतंत्र निवडणुका त्यांना लढाव्याच लागणार. तरी पण वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत जावे की स्वतंत्र निवडणुका
लढाव्या असा एक पोल टाकलेला होता आम्ही. त्यामध्ये जवळपास 26,000 लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि व्होटिंग केलेलं आहे. 26,000 लोकांनी. तर यामध्ये काय म्हणतात लोक, ऐकून घ्या. महाविकास आघाडीमध्ये जावे, अ, स्वतंत्र निवडणुका लढाव्या, काही सांगू शकत नाही, असे आम्ही ऑप्शन ठेवले होते. तर त्यामध्ये लोकांचा 84% लोकांचा कल असा आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या वंचित बहुजन आघाडीने आहे ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन निवडणुका लढाव्या, असा 84% कल आहे. आणि स्वतंत्र निवडणुका लढाव्या फक्त 13% म्हणतात. 13% जे आहे ते 13%च लोक असं म्हणतात की स्वतंत्र निवडणुका बाळासाहेबांनी लढाव्या. काही सांगू शकत नाही, 3% लोक आहे. पण एकंदरीतच जे 84% लोक जे आहे, 26,000 मधून 84% जे लोक हेच म्हणत आहे की बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये जाऊन निवडणुका लढाव्या. तर नक्कीच बाळासाहेब निर्णय घेतीलच, पण महाविकास आघाडी जे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे आणि बाळासाहेबांना नक्कीच त्यामध्ये बोलावून घेतलं पाहिजे. आणि लोकांचं सुद्धा हिंमत आहे. नंतर आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढली तर कोणाला फटका बसेल? नक्कीच, कारण आपण 2019च्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. काही प्रमाणात जे आहे काँग्रेसला सुद्धा फटका बसलेला आहे. काही प्रमाणात जे आहे 7-8 जागा ज्या बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला सुद्धा काँग्रेसचा फटका बसलाय. बरेचसे लोक म्हणतात की बाळासाहेबांमुळे जे आहे काँग्रेसच्या जागा पडलेल्या आहे. निश्चितच हे बोलणं काही योग्य नाही, कारण बाळासाहेबांच्या ज्या 7-8 जागा आहेत त्या सुद्धा काँग्रेसमुळे काँग्रेसची जर सीट त्या ठिकाणी नसती तर मग कदाचित बाळासाहेबांच्या 7-8 सीटा निवडून सुद्धा आल्या असतात. पण या प्रश्नामध्ये लढली तर म्हणजे वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक लढली तर कोणाला फटका बसेल? यामध्ये आम्ही ऑप्शन दिलेलं होतं की महाविकास आघाडी आणि भाजपा युती आणि इतर. तर नक्कीच महाविकास आघाडीला याचा फटका बसेल असं 77% लोकांनी म्हटलं आहे. कारण यामध्ये 12,000 लोकांनी सहभाग घेतला आणि वोटिंग केलेलं आहे. 77,000 लोक असं म्हणतात की महाविकास आघाडीला फटका बसेल. 20% लोक असे म्हणतात का भाजपा महायुतीला फटका बसेल आणि 2% म्हणतात का इतरांनी फटका बसेल. तर नक्कीच हे जे आहे फटका महाविकास आघाडीला, हा फटका महाविकास आघाडीला जास्त प्रमाणात बसेल. भाजपलाही बसू शकते याचा फटका, पण जास्तीत जास्त महाविकास आघाडीला फटका बसू शकते असं 77% लोक म्हणतात. म्हणूनच महाविकास आघाडीचे जे नेते आहे, वरिष्ठ नेते आहे, त्यांनी याकडे लक्ष द्यावं. बाळासाहेब आंबेडकरला महाविकास आघाडीला प्रथम स्थान देऊन त्यांच्यानुसार जे आहे जागा जे आहे जागा वाटप सुद्धा त्यांनी केलं तर नक्कीच जे आहे हा फटका टळू शकते आणि मोठा जो विजय आहे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो. आणखी एक प्रश्न आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो आहे आमच्या पोलवरचा. लोकसभा निवडणुकीविषयी प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय? बरेचसे लोक म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर यांच्या मनात काय आहे हे समजूच शकत नाही, कोणी ओळखूच शकत नाही. बाळासाहेब काय निर्णय घेतील, बाळासाहेब काय बोलतात, नंतर काय करतात, यावर कोणीही म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय हे ओळखू शकत नाही. म्हणून आम्ही हा एक प्रश्न केला होता की लोकसभा निवडणुकीविषयी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मनात काय. याच्यामध्ये आम्ही ऑप्शन दिलेले होते, जवळपास 4 ऑप्शन. स्वतंत्र निवडणुका लढून पक्ष मोठा करणे, म्हणजे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पक्ष लढून हा पक्ष मोठा करणे. भाजपला आतून मतदान करणे. महाविकास आघाडीत सहभागी न होणे. त्यांच्या मनातले कोणी ओळखू शकत नाही, असं आम्ही यामध्ये पोलमध्ये दिलेलं होतं. तर यामध्ये 9,000 लोकांनी सहभाग घेतला आणि 9,000 लोकांनी या पोलला वोटिंग केलेलं आहे. त्यामधील जे आहे 40% लोक असे म्हणतात की बाळासाहेबांच्या मनातले कोणी ओळखू शकत नाही. नक्कीच बाळासाहेबांच्या मनातलं कोणी 40% लोक म्हणतात आणि 7% लोक असे म्हणतात की महाविकास आघाडीत सहभागी न होणे, म्हणजे बाळासाहेबांच्या मनात जे आहे महाविकास आघाडीमध्ये सहभागी न होण्याचं असं म्हणतात. आणि 30% लोक असं म्हणतात की भाजपला आतून मदत करणे. म्हणजे जर बाळासाहेब आंबेडकरांच्या मनात हे आहे की भाजपला आतून मतदान करणे. आणि
22% जे लोक म्हणतात स्वतंत्र निवडणुका लढवून पक्ष मोठा करणे. नक्कीच हे जे प्रश्न आहे ते प्रश्न ऐकूनच लोकांनी आपलं मत यामध्ये मांडलेलं आहे आणि 40% लोकांनी सरळच सांगितलंय, की बाळासाहेबांच्या मनातलं कोणी ओळखू शकत नाही आणि खरंच ओळखू शकत नाही. बाळासाहेब शेवटपर्यंत काय निर्णय घेतील हे ओळखू शकत नाही. पण बाळासाहेब जो आहे वंचित बहुजन आघाडीच्या हिताचाच निर्णय घेतात हे मात्र तेवढंच खरं आहे. आणखी आम्ही तुम्हाला एक शेवटचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो आहे. तो सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभा निवडणुका लढल्यात 48 पैकी किती जागा जिंकतील? प्रश्न आता स्वबळाचा जर आला, बाळासाहेबांनी जर समजा महाविकास आघाडीमध्ये गेले नाही आणि मग स्वतःच्याच भरोश्यावर निवडणुका नक्कीच लढतीलच, कारण महाराष्ट्रातला एक मोठा पक्ष आहे त्यांचा आणि ते निवडणुका लढतीलच. अशा वेळेस मग जे आहे 48 पैकी 48 जागेवर त्यांचे उमेदवार असतील. तर अशा वेळेस आम्ही ऑप्शन दिली होती, एक जागा जिंकेल, एकही जागा जिंकणार नाही, सांगू शकत नाही. त्यापैकी जे आहे 38% लोक असे म्हणतात, की बाळासाहेब जर स्वतःच्या भरोश्यावर जर लढले तर एक जागा जिंकू शकतील आणि 47% लोक असं म्हणतात, की स्वबळावर जर बाळासाहेब आंबेडकर लढले तर एकही जागा जिंकणार नाही. हे 47% लोकांचं मत आहे आणि आम्ही काही सांगू शकत नाही असे 15% लोक म्हणतात. यामध्ये 12,000 लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. या पोलवर व्होटिंग केलेलं आहे. आपण बघू शकतो की 2019 मध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकर हे स्वबळावर लढले होते. तेव्हा सुद्धा एकही जागा जिंकता आलेली नाही आहे. पण यावेळेस जे आहे त्यांची युती सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे आणि यावेळेस ते उद्धव ठाकरे शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जरी निवडणूक लढले नसले तरी पण मात्र उद्धव ठाकरे यांच्या युतीसोबत जरी लढले तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांना एक जागा मिळेल अशी संभावना या पोलमधून सुद्धा लोकांनी कळविली आहे. तर नक्कीच हे एकंदरीत आम्ही 8 प्रश्न हे जे आहे तुमच्या समोर मांडले होते. खास करून वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात हे प्रश्न होते, की बरंच जो आहे यावेळेचं जे राजकारण जे आहे सध्या वंचित बहुजन आघाडीच्या भोवताल फिरताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या मोठ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आम्ही सभा बघतो आहे. आम्ही WH न्यूजच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील प्रत्येक सभा दाखवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहे आणि हजारो लाखोच्या संख्येने बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा होत आहे. पण मात्र लोकांपुढे जो पर्याय आहे आता सध्या एकच महाराष्ट्रामध्ये पर्याय म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि अशा वेळेस जर जे रिपब्लिकन मुवमेंटच्या जर पार्ट्या जर अशा वेळेस काही उभ्या असल्या तर तोही सुद्धा काही ना काही तो फटका यामध्ये बसू शकतो. आम्ही तो प्रश्न टाकायला पाहिजे होता पण टाकला नाही. पण मी माझ्या मते सांगू शकतो की रिपब्लिकनच्या छुटभैया ज्या पक्ष आहे छोट्या मोठ्या पार्ट्यांचं समर्थन सुद्धा बाळासाहेबांनी घेतलं पाहिजे. आणि जर अशा वेळी जर समजा पार्ट्या वेगवेगळ्या जर मुवमेंटच्या जर पार्ट्या लढल्या तर काही प्रमाणात म्हणजे 1% 0.1% असे काहीतरी मताचं डिवायडेशन नक्कीच होणार आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचा जर आकडा जर काढला तर जवळपास 2-4 लाखामध्ये तो जाऊ शकतो. अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीला तो सुद्धा फटका बसू शकतो. बहुजन समाज पार्टी सुद्धा आहे. बहुजन समाज पार्टी स्वतःच्या बळावर सुद्धा ती निवडणुका लढवणार आहे. अशा वेळी आंबेडकरी मताचं जर विभाजन झालं तर तोही फटका बसू शकतो. पण एकंदरीतच जे आहे वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये जर सहभागी होऊन निवडणुका लढल्या तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि महाविकास आघाडी जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपल्या सीटा निवडून आणतील आणि त्यांचा जो उद्देश आहे की जे प्रस्थापित जो आता सध्या पक्ष आहे त्यांना बाजूला सारून आपली सत्ता काबीज करणे हा जो एकमेव उद्देश जो आहे महाविकास आघाडीचा तो सुद्धा साध्य होईल. म्हणूनच जो एकंदरीतच जो महाराष्ट्राचा जो सध्याचा जो कल आहे तो या आमच्या पोलनुसार वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आहे. हे सुद्धा इतरही पक्षांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकर यांना एक विशेष महत्व देऊन महाराष्ट्रात एक स्टार प्रचारक म्हणून सुद्धा बाळासाहेब आंबेडकर राहू शकतात आणि त्याचा फायदा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा फायदा सुद्धा महाविकास आघाडीला होऊ शकता. आणि अन्य जर बाळासाहेब आंबेडकरांना जर सामावून घेतलं नाही
तर निश्चितच जे आहे बाळासाहेब आंबेडकरांना जे व्होटिंग भेटायचं ते तर भेटणारच आहे. कारण पोलमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जे आंबेडकरी समाजाचं जे मतदान आहे ते बाळासाहेब आंबेडकरांना 100% मिळणार. ते तर नक्कीच आहे. पण याचा फटका मात्र महाविकास आघाडीला नक्कीच बसेल. तर नक्कीच मित्रांनो, हा पोल जो आहे तुम्हाला आमचा कसा वाटला तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि नक्कीच यापुढेही आम्ही निवडणुकी संदर्भात तुम्हाला आम्ही पोल देत राहू. निवडणुकीच्या प्रचाराची ज्या सभा आहे ते सुद्धा आम्ही दाखवत राहू. आणि एक आमची लोकसभा यात्रा सुद्धा निघणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ. ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत राहू. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तुमच्यामुळे जे आहे आम्हाला जे आहे व्हिडिओ करण्याचं, बातम्या करण्याचं बळ मिळते. तर आज जे 1,53,000 सबस्क्रायबरांचा आमचा जो टप्पा आम्ही गाठलेला आहे आणि 10 लाख सबस्क्राईब आम्हाला तो टप्पा आमचा गाठायचा आहे. तर नक्कीच आम्ही तुमच्याच माध्यमातून आम्ही पुढे जाऊ शकतो. तर प्रत्येक जो आमचा व्हिडिओ जर हा बघत असाल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.